बाजूला असेल अमित. पहिलाच बॉल होता राजेश निकमचा, इनसाइड आउटचा फटका सजवलाय. डीप लॉंग ऑफ मधून आपण पाहतोय रवी घुले चेंडूला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धावा इथे यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघाचा श्रीगणेश झालेला आहे. आज स्वराज्य चषकाचा दुसरा दिवस, 2 विजेते संघ आहेत. 25 मिनिटाचा वेळ. गोलंदाज तयार. त्यामुळे पायावरती टाकले चेंडू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळलेला आहे आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. अगदी इथे 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 4 धावा आहेत. 2 कॅमेऱ्याच्या साह्याने cricklive.in माध्यमातून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर करतोय. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर कॅमेरामॅन आमचे सचिन राठोड आहेत, दुसऱ्या बाजूला किरण आहेत. आमचे टेक्निशियन आपण पाहिले गेले तर ज्यांना क्रिक लाईफचं आपण पाहिले गेलं तर मिनी लॅपटॉप म्हणून देखील आम्ही ज्यांना ओळखतो, अमिजी भुजबळ आपल्यासोबत टेक्निशियन म्हणून आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3री धाव देखील इथे आली. वाह, खूप चांगला कॉल मी म्हणेल. अक्षरशः मैदानावरती जणू हरणं धावतायत अशा प्रकारे मात्र धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा इथे येतील. 3 धावांनी संघाची धावसंख्या 7. सामना मैदानामध्ये पुढे बघायचे राजेश निकम ओव्हर दी विकेट. क्रॉस द बॅट. खूप खेचून मारण्याचा इथे प्रयत्न केला. हा चेंडू लॉग ऑफ मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपण बघतोय इथे खेळला जाईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं इथे संघाची धावसंख्या फलकावरती आहे त्या 8. फलकावरती 8. राजेश निकम पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असेल. उजव्या हाताला मारा करतोय. राऊंड द विकेट तो आला आणि इथे मैदानामध्ये बघायचंय अक्षरशः क्लीन बॉल आहे. विकेट आहे. तर इथे मैदानामध्ये फलंदाज बाद झालेला आहे अमित द्राक्षे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 8 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज रत्नदीप बनसोडे अर्थात आरडी. एका बाजूने सचिन खराटे, दुसऱ्या बाजूने शुभम सोरटे ही जोडी मैदानामध्ये असताना रत्नदीप तयार. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला पण पाहतोय चेंडू खेळलाय. अंकुश शेवकर चेंडू इथे कव्हर करतोय. फलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. 9 धावा. आरडी पुढे तयार असेल. सचिन साठी चेंडू होता.
रिच मधला चेंडू आउट ऑफ द रिच पाठवायचा होता, परंतु समोर रवी घुले नावाची भिंत उभी होती आणि रवीने मात्र एक सोपा कॅच पकडलाय. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे पुन्हा एकदा विकेट तर मैदानामध्ये आलेली. सचिन खलाटे मैदानामध्ये बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज स्वप्नील दाखल होतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. नील पाल्लेकर मैदानात दाखल झाले. रत्नदीप बनसोडे आला, परंतु रत्नदीपने सचिनची मात्र विकेट मिळवली. मी म्हणेल अक्षरशः बॅट सचिनची विकेटवरती ब्रश होताना बघायला मिळाली. सफल झाले, जागा बनवलीये, उडवलाय आणि पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती धावफलक आहे. आता यॉर्करचा वापर केला इथे आयडीने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असतील. आपण पाहिलं तर या संघामधून अनेक खेळाडू घडतायत. विशेषतः आपण पाहिलं तर रवी घुले सारखा खेळाडू आज पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती नव्हे तर पुण्याच्या बाहेर सध्या रवी घुलेच्या नावाची चर्चा असते. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती त्याच लेंथ वरती चेंडू टाकला आणि इथे हाही चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक स्थिर असेल. एक षटकार तर नक्कीच आला मैदानामध्ये, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट टाकले इथे रत्नदीप बनसोडेने. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावरती 15 धावा आहेत. 25 मिनिटाचा निर्धारित वेळ आपण इथे ठेवलेला आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला अगदी जर आपण पाहिलं तर 5 षटकं पूर्ण करायची आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात राजेश. खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या मध्ये होता. सामन्याकडे मैदानामध्ये पुढे बघायचंय. एक धावी ते येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावीच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 16. पुन्हा एकदा बघायचंय. आतापर्यंत यॉर्कर म्हणून मात्र स्पेशली ओळखलं जातं. एक आर्म स्टाईल त्याची गोलंदाजी राजेश निकमची. हा चेंडू देखील आपण बघतोय मैदानामध्ये. इथे आता चेंडू डिक्लेरेशन झोन कडे जाणार आहे. 22च्या रूपाने मैदानामध्ये स्कोरबोर्ड वरती 18 धावा. धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुण्याचा गोलंदाज राजेश निकम. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचा. यावेळेस हा चेंडू देखील इथे डॉट आलेला आहे. 18 वरती धावफलक आहे. राजेश निकमने कुठेतरी धावेला ब्रेक लावायचं काम केलंय. राजेश निकमला देखील आपण पाहिलं गेलं तर राजेश निकम असू द्या किंवा मग अंकुश शेवकर असू द्या, या खेळाडूंनी जुना नवीन क्रिकेट प्रचंड खेळलेलं आहे. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केलाय. इथे षटकार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आता बघायचं मैदानामध्ये राजेश निकम यावेळेस तयार आहे.
ओव्हर दी विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. रवी घुले. वा वा, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अद्भुत, अविश्वसनीय. रवी घुलेसाठी मित्रांनो टाळ्या व्हायला काय हरकत नाही. आज नेत्राची पारणं रवी घुलेने फेडलेली आहेत. एका हातामध्ये कॅच पकडलाय. जर मी म्हणेल क्रिकेटमध्ये असा कुठला जर नियम असताना की ही विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये टाकायची नाही, तर मी म्हणेल ही विकेट रवी घुलेच्या खात्यामध्ये टाकायला काय हरकत नाही. ही विकेट रवी घुलेचीच आहे असं म्हणायला लागेल. आता संघाची धावसंख्या आपण बघणार मैदानाच्या मध्ये पुढे येतात. धावफलकावरती 24 वरती 3 आहे. गोलंदाज तयार. पुढे येतात राजेश निकम. नवीन फलंदाज मंगेश पानमन. हा चेंडू क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. षटक क्रमांक बघायचे मैदानामध्ये संपलं जाईल. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 वरती धावफलक आहे. 24 रन, 3 विकेट की नुकसान पर. 3 षटकं संपलेली आहेत. काय कॅच पकडला रवी घुलेने आज. चर्चा मात्र रवी घुलेच्या कॅचची जरूर होईल. आणि आपण पाहिलं तर रवी घुले उगाच मोठ्या स्पर्धा गाजवत नाही, त्यामागे त्याची मेहनत तितकीच आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज रत्नदीप बनसोडेचा स्पेल कंटिन्यू करण्यात आलाय. पहिलाच बॉल होता. लोअर फुल टॉस. परेश भागवत फार दूरवरती राहिला. एक धावी ती आली. गोलंदाज तयार आहे. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू 26 वरती धावफलक. आडी तयार. राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफला. आज रवी घुलेचा शेड्यूल बिझी आहे. तो कॅच जेवढे येत आहे तेवढे सोडायला तयार नाहीये. आणि हा त्याचा तिसरा कॅच आहे. हा चेंडू मिड विकेटला. वाह, काय फटका इथे मैदानामध्ये. एलिमिनेशन होतं. हँड अँड आय कोऑर्डिनेशनचा टायमिंग मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू षटकार. पुन्हा एकदा मैदानामध्ये शॉर्ट कॉर्नर. वाह वाह, काय क्षेत्ररक्षण इथे मैदानामध्ये होतं. अंकुश शेवकरचं. चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी खूप लवकर कमिटमेंट झाला अंकुश शेवकर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये. यावेळेस रत्नदीप.
टप्प्याचा बॉल रवी घुले पुन्हा एकदा चेंडूच्या समोर. हा चौथा झेल रवी घुलेचा आहे. Thank you. धाफलकावरती 32 आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. अंकुश शेवकर इथे गोलंदाजीसाठी. टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर. काय फटका खेळलाय मंगेश पानमनने. वाह, हेलिकॉप्टर लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. थँक्यू. धाफलकावरती 38 षटकार इथे आलेला आहे. अंकुश शेवकर वरती आपण पाहतोय खेळलेला षटकार. लांबचा रडप अंकुश शेवकरचा. लेग ब्रेक इथे मैदानामध्ये हाताळला. एक चेंडू वेगवान होता. त्यानंतर आपण पाहिले गेले तर त्याने मात्र थोडेसे फिंगर रोल करताना आपल्याला तो मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. संघाची धावसंख्या पुढे आहे. धाफलकावरती 38 धावा. गोलंदाज पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस खांद्याचा खूप चांगला वापर करताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. अंकुश शेवकर हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. माफ करा, वाईट दिलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे फिल्डिंग टीमचा. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंच इथे मैदानामध्ये बघायचे निर्णय काय घेणार. एकोणचाळीस. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
मैदानामध्ये बघायचं पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज अंकुश. यावेळेस स्लॉट मध्ये आणि त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केला. इथे मंगेश पानमन म्हणत असेल जरी माझी जागा बदलली आहे ना तरी माझा खेळ बदललेला नाहीये. हा षटकार आहे. हा षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा आक्रमण प्रचंड मोठं मंगेशचं. 44 वरती 5 आहे. हो आता टप्पा थोडासा पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बघितलं गेलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेतो इथे आणि संघाची धावसंख्या आता मैदानामध्ये बघायचंय. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती 44 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्टॉप क्लॉक कडे आपण थोडस तर नजर फिरवूयात. बावीस मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण केलेली तिथे राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाने. म्हणजे वेळेचं बंधन किती महत्वाचं आहे. चला 22 मिनिटांमध्ये संपवलं म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्हाला पुढचं शेड्यूल देखील सुरू करायचंय. दाभोलगावरती 44 धावा आहे. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा रवी घुले पर्याय आहे. वेळेप्रसंगी परेश भागवत चांगली गोलंदाजी करू शकतो. दुसऱ्या बाजूने संदीप पवार आहेत एक अनुभवी गोलंदाज आणि जिथे कमी तिथे आम्ही निशांत पानसरे तयार आहे. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज रोशन राठोड. इथे मात्र आता बघायचं आहे गोलंदाजीसाठी तयार आहे. दुसऱ्या बाजूने राहुल ढोरे देखील आहेत. ते देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. हेही विसरून चालणार नाही आपल्याला. सूरज लिपन स्ट्रायकिंग एंडला पण मैदानामध्ये बघणार आहोत. पहिलाच बॉल होता. टप्पा मागे खेचून टाकायचा येते प्रयत्न. उसळी घेणारा चेंडू बाउन्स होता या चेंडूमध्ये. व्हाईट बॉल. दाभोलगावरती आपण बघतोय इथे 45 धावा. हा चेंडू थोडासा खाली राहिला. पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये बघायचंय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. 2 धावा तरी ते घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा मागणं आहे. मंगेशने कॉल दिलाय तिथे आणि 3 धावा इथे आलेल्या आहेत. वाईट +3 म्हणजे 4 धावा इथे मिळणार आहेत. अक्षरशः मैदानामध्ये इथे थोडीशी शांतता जरूर पसरलेली आहे. तर मैदानामध्ये बघायचं आता मंगेश पानमन पुण्याला तयार आहे. दाभोलगावरती 49 वरती 5 आहे. मंगेश पानमन 7 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा त्याने बनवल्यात. त्यामध्ये 2 मोठे फटके आहेत. सफल झाले. जागा बनवली आणि उडवलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र मंगेश पानमन बघा या मैदानावरती तो षटकाराचं तोरण विणतोय. हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आहे. थँक्यू. षटकाराला षटकाराच्या मदतीने 55 धावा. दाभोलगावरती 55 आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असेल यावेळेस रोशन. लिडिंग एज स्टॉपेज घेतला चेंडूने. चेंडू हवेत. राजेश निकम आता चेंडूच्या खाली. झेल होतोय फलंदाज मात्र मंगेश होणारे बाद. डेज
डेज आहे आणि इथे मैदानामध्ये बघायचं नवीन फलंदाज देखील इथे आता दाखल होणार आहे. एक फलंदाज मैदानामध्ये जरूर बाद झाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा रोशन राठोड. हा चेंडू सिक्सच्या थोडासा बाहेर ठेवलेला आहे. यानंतरची देखील होणारी मॅच दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपण टॉस साठी इथे तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि त्यामुळेच श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत आणि त्यांच्या विरोधामध्ये UVG 11 पॉवर हिटर तळेगाव. दोन्ही संघांना विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहा. हा चेंडू खुलवा टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 59 वरती. तिसरं शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये हाताळतोय रोशन राठोड. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. मैदानामध्ये आपण पाहिले तर आज बरीचशी चर्चा आहे महाराष्ट्रभर. मात्र सध्या आपण पाहिलं तर सध्या खुल्या गाडाचं क्रिकेट देखील अनेक मावळ तालुक्यातील खेळाडू मात्र खेळत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातलाच एक स्टार आपण पाहिलं रवी घुले आज आपल्याला इन ऍक्शन मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. हा चेंडू पुण्याच्या लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलची इथे मात्र घोषणा केली जाईल. मुख्य पंच अनिल माळीस्तर आहेत ज्यांनी आणि विषम बोल तर जरी पंच अनिल माळीस्तर असले तरी मग पहा या व्यक्तीबद्दल सांगायचं नक्कीच मी म्हणेल नेहमी नवीन खेळाडू आणि नवीन खेळाडू जर एखादा त्यांच्या नजरेमध्ये जर आला ना तर तो खेळाडू आपल्याला खुल्या गटामध्ये खेळताना बघायला मिळतो. ही त्यांची खासियत आहे. लोअर फुल टॉस यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये परेश भागवत चेंडूच्या खाली झेल होणार आहे फलंदाज सूरज निमणबाद. ऐकू साठ धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातले शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. क्रॉस बॅट पुढे ऑन साइडला इथे टर्न केलाय चेंडूला. लॉंगॉन मधून पाहतो निशांत चेंडूला कव्हर करेल आणि तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. एक धाव आली 61 वरती 7. ही स्थिती आता मैदानामध्ये आपण बघतोय सांगवडे संघाची आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे उडवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाह इथे षटकार मात्र वसूल केलाय. Thank you. चला पहिल्या डाव इथे संपलेला आहे. टॉस आपण करतोय अशा कडे UVG 11 पॉवर हिटर तळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत. या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना मैदानाच्या मध्ये बघायचा आहे. पहिला डाव तर संपलेला आहे.
एक फायटिंग टोटल मात्र नक्कीच उभं केलेलं आहे. UBG 11 तळेगाव संघाने इथे मात्र आपण बघितले गेले तर नक्कीच टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय वस्तात पैलवान समीर भाऊ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत. बॅट्समन चला बॅट्समन. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये बघायचा आहे पुढे एकदा. तर सामन्याकडे जायचंय पुढे एकदा आणि दुसऱ्या डावाला ती सुरुवात होतीये. टार्गेट जर आपण पाहिले गेले तर एकूण 68 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. चला टीम मीटिंग नको आता, फिल्डिंग लावून घ्या टीम. आघाडीचे दोन्ही धुरंधर दाखल होत आहेत. एका बाजूने मैदानामध्ये पाहिले गेले तर लेजंड स्टार अगदी आपण पाहिले तर 40+ खेळाडू आहे संदीप पवार आणि दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत नाही. आजही आठवतो ना खऱ्या अर्थानं ऑल इंडिया रबर बॉल ची स्पर्धा. 2 चेंडू 12ची गरज असताना बाळाभाऊने खेळलेले 2 षटकार. शेर शेर होत आहे. आता मात्र बघायचे मैदानामध्ये रवी घुले ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना रवी घुलेचा खेळ कोण विसरणार मित्रांनो. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान त्याने मिळवलेला आहे तो रवी घुले आहे. आणि बैठक हीच माझी ताकद, हीच माझी ओळख हे सांगण्यासाठी आलाय रवी घुले. षटकार. सूरज लिमांचं स्वागत षटकाराने. पहिल्याच बॉलवरती षटकाराची मोहर आहे. हा चेंडू इथे कट करायचा प्रयत्न. हा तिथे मैदानामध्ये रिॲक्ट होताना बघायला मिळाला सूरज. त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व काय. 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. तुम्हाला अजिंक्य राहायचं आहे तर नक्कीच तुम्हाला नाशिक पासून 10 मैलाच्या अंतरावरती असणारा रामशेज किल्ला आठवावा लागणार आहे. अवघ्या मुठबळ मावल्यांनी 6 वर्ष तो किल्ला अजिंक्य राखलेला आहे. 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. धावफलकावरती मैदानामध्ये बघायचंय 6 धावा आहेत. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये रवी घुले. कट केलाय चेंडूला. इथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 रन.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. हा चेंडू इथे कट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत. संदीप पवार मात्र मैदानामध्ये बाद होत आहेत. पहिली विकेट डाऊन आहे. सचिन खलाटेचा जबरदस्त झेल आहे. थँक्यू. अगदी पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन होताना आपल्याला बघायला मिळाली. संदीप पवार मैदानामध्ये बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज राजेश निकम. गोलंदाजीसाठी गोलंदाज. हा ही चेंडू फटका फसला, चेंडू हवेत. शुभम चेंडूच्या खाली, लागोपाठची दुसरी विकेट आहे. काय गोलंदाजी करतो इथे मैदानामध्ये सूरज लिमण, वाह. थँक्यू. सामन्याकडे पुढे आपण वळूयात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता सूरज लिमण आहे. गोलंदाज तयार, पुढे बघायचं सूरज. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न, पाय जरूर चालले होते परंतु चेंडू थोडासा खाली राहिला. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं सूरज लिमण, पाय इथे पहिल्या षटकामध्ये त्याची वरचढ गोलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस मैदानामध्ये बघायचंय पुढे एकदा षटक क्रमांक संपलं जातंय. सचिन खलाटे आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येईल. समोर रवी घुले, दुसऱ्या बाजूला अंकुश शेवकर. शेवटचे चेंडू आता मात्र मैदानाच्या मध्ये शिल्लक असतील. स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघूयात 7 धावा. सचिन खलाटे 29 चेंडू 61 ची गरज, हे समीकरण मैदानामध्ये आहे. रवी गुलेसाठी चेंडू पायावरती चेंडू टाकलाय. चेंडू मात्र इथे बघायचंय फाईन लेगच्या दिशेने चाललाय. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अंकुश शेवकर, ज्याला आपण पाहायला गेलं तर इंदोरी गावचा क्रिस गेल म्हणून देखील आपण ओळखतो, परंतु हा उजव्या हाताचा खेळाडू आहे. ते 333 क्रमांकाची जर्सी त्याची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा बघायचं यावेळेस. हा चेंडू इथे उंच गेलाय. चेंडू
पाहिजे तेवढं इथे मैदानामध्ये प्रॉपर टायमिंग नव्हतं इथे आणि सोपा कॅच देऊन अंकुश शेवकर परततोय. थँक्यू. आणि आता मात्र मैदानामध्ये इथे बघायचं आपल्याला विकेट येताना जो पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज देखील इथे मैदानामध्ये दाखल इथे होणार आहेत. आता विशाल पानसरे मैदानात दाखल इथे होतील. माफ करा, राहुल डोरे जो इथे मात्र बॅटिंग साठी दाखल झालेला आहे. हा चेंडू पुढे कट केलाय बॉलला. इथे डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे शुभमचं. सिंगल इथे मैदानामध्ये जरूर घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. लफलकावरती 9. लफलकावरती आपण पाहतोय 9 धावा आहेत. 26 चेंडू 59 ची गरज मैदानाच्या मध्ये. रवी घुले हे मावळकांना म्हणणं जादूगर आहे. त्याने कॅच मध्ये आपल्या फिल्डिंग मध्ये एफर्ट्स दिले. आता बॅटिंगची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. हा चेंडू देखील इथे कट करायचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरचा खेळाडू चेंडू मात्र इथे जरूर कव्हर. तर आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत 2 षटकं संपलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहे. पुन्हा एकदा सूरज लिमनकडे चेंडू सोपवलेला आहे. ज्या सूरजने यापूर्वीच्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या तो सूरज, परंतु आता समोर रवी घुले. थोडीशी शांतता आहे. हुक करायचा प्रयत्न येत होता. चेंडू मात्र नक्कीच लागलाय तिथे. रवी घुलेच्या डोळ्यावरती चेंडू जाऊन आदळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण बघूयात स्क्रीनवरती की ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होता, ज्या प्रकारची उसळी होती. त्या प्रकारे आपण पाहतो चेंडू आदळला. खांद्याचा वापर करत असताना शफल झाला, जागा बनवली होती आणि हेच आपल्याला पाहायला मिळालं. शरीरावरती अक्षरशः चेहऱ्यावरती जाऊन चेंडू आदळला. रवी घुलेला मात्र मला वाटतं प्रार्थना करूया देवाकडे, रवी घुलेला फार मोठी दुखापत झालेली नसावी तिथे. विविध अँगल आपण नक्कीच क्रिकलाईव्ह.इन माध्यमातून पाहतो आणि म्हणूनच त्यांना क्रिकलाईव्ह.इन मास्टर माइंड अमित भुजबळ यांची ओळख आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 10 वरती धावफलक. हा चेंडू मात्र पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल तिथे मैदानामध्ये निश्चितप्रमाणे आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे सूरज धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 वरती 3.
ओ वाडा स्ट्रोक बैठक, ही बैठक आपण पाहतो मैदानात दाखवली आहे मैदानाच्या रवी घुलेने. मिड विकेटला षटकार आहे. पा तुम्हाला चमकायचा असेल तर तुम्हाला सूर्याप्रमाणे स्वतःला जाळावं लागणार आहे. चमकायचं असेल तर ते मेहनत करणं गरजेचं आहे. आता उलट दिशेने फटका खेळायचा होता. जर सरळ हाताने तुम्हाला सगळं काही मिळतंय तर त्यापेक्षा वेगळं काही करायची गरज आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे. 17 वरती धावफलक आहे. 21 चेंडू 51 ची गरज आहे. सूरजचा प्रयत्न आहे की अधिक चेंडू मात्र जास्त निर्धाव टाकण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. पुढे दाखवटप्याचा बॉल होता. गॅप फार मोठा आहे. तिथे शुभमला मात्र गुंगारा दिलाय चेंडूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. ये रास्ते है 4 के 4 रन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. तर मैदानामध्ये तर रवी घुले कोड आहे हे सांगायची गरज नाहीये. चाव्या काढून घ्या ना इकडे. टप्प्याचा बॉल. धावफलकावरती 22. वरती धावफलक. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग घ्यायचे. टॉपेज घेतलाय चेंडू हवेत आणि स्वतः सूरज लिमाणी त्या चेंडूच्या खाली. कॉटन बॉलची शिकार. फलंदाज राहुल डोरेबाद. तर सामन्याकडे आपण शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक आहे. 46 ची गरज आहे. रवी घुले आणि दुसऱ्या बाजूने आता परेश भागवत जो मैदानामध्ये आता आपण पाहिले गेलं तर ते तयार असेल. थोडंसं आपण पाहिलं तर मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. संघर्ष करावा लागणार आहे कारण नसेल कोणी संगतीला तरी चालायचं तुला एकटेच आहे. अपयश तुझा भरम असून यशासाठी लागलेली एक ठेच आहे. हा चेंडू इथे मात्र बघायचा आहे. डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सचिन. हा चेंडू देखील इथे समोरच्या बाजूला. वाह, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी चेंडू सीमारच्या बाहेर षटकार आहे. आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेले तर नक्कीच यशाकडे जायचंय. मंजिल मिळवायची आहे आणि त्यासाठी मेहनत सुरू आहे. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न. धावेसाठी नकार कळवलाय. चेंडू इथे डॉट. 28 वरती धावफलक. समीकरण पुढे गोलंदाज यावेळेस. हो वाडा स्ट्रोक. आसमानी टोला. गगनभेदी. गगनाला गवसणी घालणारा षटकार आहे. स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर रवी घुले. आणि रवी घुले आज मैदानामध्ये खेळतोय. घरच्या स्पर्धेमध्ये खेळून मी मिळेल. पुन्हा एकदा यावेळेस हेलिकॉप्टर. ये खेल नहीं खिलवाड़ है. रवी घुले उसका नाम है. हा षटकार आहे.
थँक्यू. काय फटका मैदानाच्या मध्ये खेळला रवी गुलेने. अक्षरशः चेंडूवरची नजर त्याची बघायला मिळाली. पहा, हेलिकॉप्टरचा फटका होता आणि त्याला मात्र पाठवलं सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार जर खेळला तर स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाश पदवून हिंद केसरी फायनल सम्राट यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक रवी गुलेला हे पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 आलेत, आतापर्यंत तिसरा आलाय. 13 चेंडू 28 ची गरज आहे. 13 चेंडू 28. पुन्हा एकदा पहा, इथे मागणी होती तिसऱ्या षटकाराची आणि तिसरा षटकार आलाय. परनोडी नगरीचे आपण पाहतो 22 सरपंच सन्माननीय विकासजी भोते यांचा सगळा मित्र परिवार स्पर्धेच्या मित्र उपस्थित होतोय. मी सर्वांचं स्वराज्य चषक 2026 या सोहळ्यामध्ये स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. ज्या स्पोर्टचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे त्या स्पोर्टचे ओनर आकाशप्पा दौंड यांची मागणी होती तिसरा षटकार मला बघायचा आहे आणि तिसरा षटकार दाखवलाय. 3 षटकार इथे आलेत लागोपाठचे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. अमित राक्षे गोलंदाजीसाठी आता मैदानामध्ये तयार असेल. तिन्ही षटकार आपण स्क्रीनवरती बघतोय. पहिलाच बॉल होता अगदी स्लॉक स्वीपचा स्ट्रोक. त्यानंतर मैदानामध्ये लॉंगॉनच्या डोक्यावरून हेलिकॉप्टरचा षटकार. परेश भागवतसाठी या चेंडू थोडा सलक्याने इथे टॅप केलाय आणि त्यानंतर इथे घेतली जाईल एक सिंगल. ज्यामुळे आपण पद्धतीच्या षटकारांची चर्चा करतोय त्यानंतर मात्र पहिलाच बॉल होता स्लॉक स्वीप. षटकार दाखवला रवी गुलेने. त्यानंतर मिनी हेलिकॉप्टरचा षटकार आणि त्यानंतर कॉर्नरच्या डोक्यावरून खेळलेला षटकार. तीनही षटकार जबरदस्त होते, लांब लचक होते. आता अमित राक्षे एकाने मात्र टेनिस क्रिकेट उकळून प्यायलेलं आहे तर दुसरा टेनिस क्रिकेट विश्व गाजवतोय रवी गुले. पहिलाच बॉल होता यावेळेस लेग बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा. अनिल माळी सर आपण पाहतो देखील विचार करत असतील की आमच्या सोबत खेळणार अमित राक्षे आजही चांगलं क्रिकेट खेळतोय. 48 आहे. 11 चेंडू 20 ची गरज. 11 चेंडू 20. हाय चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉल. आता मात्र पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलेलं आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेले व्हाईट बॉल साठी. पहिलाच आहे त्यांचा. एक एक रिव्ह्यू आपण इथे ठेवलेला आहे. सुरुवातीला आपण पाहिले गेले तर सगळ्यात पहिला तिसऱ्या पंचाची मदत केव्हा घेण्यात आली? 1992 ला सचिनच्या अगेन्स्ट सगळ्यात पहिल्या तिसऱ्या पंचाची मदत घेतली. त्यानंतर UDRS अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि नियमाला. त्यानंतर तिथून पुढे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर झाला. 2008 मध्ये DRS सगळ्यात पहिला वीरेंद्र सेहवाग याच्या विरुद्ध वापरला आणि वीरेंद्र सेहवाग बाद होणारा पहिला खेळाडू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. रवी घुले समोर तयार आहे. फुल टॉस बॉल आणि यावेळेस रवी घुले सांगतोय मला जमतच नाही तडजोड कारण मी करतो तोडफोड. षटकार. थँक्यू. आणि रवी घुलेसाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर रवी घुले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय. 19 चेंडू मध्ये 50 धावा त्याने बनवलेल्या आहेत. नऊ चेंडू 14. आता पुढे सरसावलाय. लॉंग ऑफला झेल झालाय. टिपला झेल. संपलाय आता रवी घुलेचा खेळ. विकेट. रवी घुले संघाला विजयाच्या दारामध्ये घेऊन आला परंतु गृहप्रवेश करता आलेला नाहीये त्याला.
आणि आता त्याची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज देखील इथे दाखल होणार आहे. अमित राक्षे मैदानामध्ये म्हणजे जी चर्चा करत होतो की प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, तो मैदानामध्ये सांगत असेल गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है, जिन हालातों ने पटका है जमीन पर उन्हें उठकर जवाब देना अब भी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी, मेरा वक्त आना अभी बाकी है. चल रहा हूं मंजिल की सफर में, मंजिल को पाना अब भी बाकी है. जर यश मिळवायचंय ना तर अमित पावले तिकडे पावलं टाकतोय. नवीन फलंदाज मैदान दाखल इथे होईल आता अतुल मांडेकर. 8 चेंडू शिल्लक आहे, 14ची गरज आहे. अमित राक्षेचा एक कमबॅक आहे. हा चेंडू वेग होता या चेंडूवरती. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये झालाय. संघाची धावसंख्या 55 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे 8 चेंडू आणि 13ची गरज. 8 गेंदे और जीतने के लिए 13 रन, परंतु यावेळेस लीडिंग एज होती. फाईन लेग मध्ये चेंडू इथे खेळलाय तोपर्यंत 1 धाव जरूर आली. शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक. 12 धावींची गरज. 7-12 म्हटलं की पुणे जिल्हा प्रचंड प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. 7-12 कोणाचा कोरा होणार हे बघायचं आहे. समोर परेश भागवत आहे. हलक्या तर चेंडू पुन्हा मनगडेच्या साईने वळवलाय. चेंडूला सिंगल तरी इथे आली. 1 धाव घेतली आहे. दुसरी धावचा प्रयत्न जो होतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 3ऱ्या धावेची मागणी आहे आणि तिसरीचा इथे कॉल होता आणि 3री धाव देखील आली. आन बान शान 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकं संपलेली आहेत. 59 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 9 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 9 रन. मैदानामध्ये बघायचं. चला स्पीडअप करा टीम. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 9ची गरज आहे. समोर परेश आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे शुभम सोल्टे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शुभम. 6 चेंडू 9ची गरज. समोर मात्र परेश भागवतचा आसमानी टोला. वाह, लांब 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 खूप लांब षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. कामयाबी का असली मतलब खुद को बेहतर बनाना, ही सच्ची कामयाबी है. कामयाब व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे तर स्वतःला बेटर करायचं आहे. फायनल सम्राट सन्माननीय पप्पूशे ढवळे यांचं देखील याच्याने आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक याच्याकडे मी स्वागत करतो. आणि इथे बघा अतुलने स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज अतुल मैदानामध्ये बाद झालाय. सामना मैदानाच्या मध्ये आपण बघूयात पुन्हा एकदा. स्कोर बोर्ड वरती 66 धावा आहे. 4 चेंडू 2ची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. आणि आता शुभम पुण्याला तयार आहे. काय इथून पुढे शुभम कमबॅक करणार का? परेशने षटकार खेचून सामना मात्र इथे जरूर पुन्हा एकदा संघाकडे खेचून आणलाय त्याने. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस उजव्या हाताने.
आता धीमे गतीचा चेंडू होता आणि बघायचं चेंडू मात्र एक सिंगल तर जरूर तिथे आली आहे. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये बघायचा आहे सुरू होता आणि इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो परेश भागवत. एका धावेची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यर पुढे येतात. यावेळेस शफल उकळण्याचा प्रयत्न होता, चेंडू इथे डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे, 2 चेंडू एका धावेची गरज आहे. काय पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुपर ओव्हर बघायला मिळणार का? सांगवडे संघ सुपर ओव्हरचा सामना जिंकत इथपर्यंत पोहोचलेला आहे. हा खेळ मैदानाच्या आतमध्ये, ही काटेकी टक्कर आहे, ही लढाई आहे. असं म्हणतात ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लड़ाई क्या जिसमें टक्कर ना हो. ही काटेकी टक्कर आहे. आता बॅकफुटला जाऊन खेळलाय आणि सामना इथे जिंकलाय. राजवर्धन प्रशासन भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाने. विजय संघाचे अभिनंदन आहे.